संविधान सभेचं कामकाज हाच मुद्दा आहे. हा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे. कोणतीही जरी परीक्षा असली तरी या कामकाजावरती प्रश्न विचारला जातो. आता मी इथून पुढे जे जे पाठ करायला सांगतो ते सगळंचे सगळं तोंडपाठ करायचं. कारण हे जे मुद्दे आहेत हे फॅक्च्युअल मुद्दे आहेत. हे जर आपण तोंडपाठ ठेवले तर आपल्याला नक्कीच याचं रूपांतर मार्कांमध्ये होतं. ही संविधान सभा आहे त्याची पहिली बैठक कोणत्या तारखेला झाली? ही जी तारीख आहे 9 डिसेंबर 1946 ही पॉलिटिक्स मधली सगळ्यात महत्वाची तारीख आहे. कारण 9 डिसेंबर 3 तारखे येतील बाळा इथून पुढे. 9 डिसेंबर येईल, 11 डिसेंबर येईल, 13 डिसेंबर येईल. 9, 11 आणि 13 या तारखा 1946च्या असतील. याच्यानंतर 22 जानेवारी येईल. 22 जानेवारी पण ती 1947ची असेल. बरोबर. हे डिसेंबर महिना आहे. 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर या तारखा 1946 या सालातल्या आहेत. डिसेंबर संपल्यानंतर जानेवारी महिना येतो 1947ला आणि त्याची 22 जानेवारी ह्या तारखा. याच्या 4 तारखा त्या आपल्याला छानपणे लक्षात ठेवायच्या. संविधान सभेची पहिली जी बैठक आहे ही 9 डिसेंबर 1946 या रोजी झाली होती. तर विचारतील पहिली बैठक कोणत्या तारखेला झाली संविधान सभेची? तर त्याचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946. आता पॉलिटिक्स मध्ये एरर देतील तुम्हाला. इथं 9 डिसेंबर 1948 देतील. इथं काय करतील 9 डिसेंबर 1948 देतील. हे सुरुवातीला तुम्ही इतकं वाचाल, पुढे लक्ष नाही देणार 1946 की 48 तुम्ही त्याला बरोबर कराल. पण हे 1948 चुकीचं असणार आहे. त्याचं साल सुद्धा चेक करा की 9 डिसेंबर 1946च असायला पाहिजे. ज्या दिवशी संविधान सभेची ही जी पहिली बैठक झाली त्या दिवशी सोमवार होता आणि सकाळी 11 वाजता ही बैठक घेण्यात आली होती. तर हा सोमवार होता आणि सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली. यावरती प्रश्न यायचा बाकी आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. बाळांनो ही जी बैठक आहे ही कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये झाली होती दिल्लीला. दिल्लीला आपली दिल्ली राजधानी आहे आणि या राजधानीच्या ठिकाणी घटनेचा हॉल होता. त्याला कॉन्स्टिट्यूशन हॉल असं म्हटलं होतं. या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये ही पहिली बैठक झाली होती. आणि या हॉलचं सध्या जे नाव आहे हे काय ठेवलेलं आहे याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. तर या तेव्हाचा जो सेंट्रल हॉल होता त्याला सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस असं सध्या म्हटलं जातं. मग परीक्षेला विचारतील तेव्हाचा कॉन्स्टिट्यूशन जो हॉल होता त्याला सध्या काय म्हटलं जातं तर हे पाठ करायचं. सध्या त्याला सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं पहिल्या बैठकीचा जी पहिली बैठक आहे त्या पहिल्या बैठकीची तारीख लक्षात ठेवायची 9 डिसेंबर 1946 पहिली बैठकीची तारीख लक्षात ठेवली. सोमवार होता सकाळी 11 वाजले होते. कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये ही पहिली बैठक झाली होती ज्याला सध्या सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट हाऊस असं म्हटलं जातं. ठीक आहे. बाळा पहिली ही जी बैठक होती ना या पहिल्या बैठकीमध्ये जवळपास 211 सदस्य उपस्थित होते. 211 हा आकडा आहे ना तुला झोपेत पण आठवलं पाहिजे. पहिल्या बैठकीमध्ये पण एक आहे आणि या पहिल्या बैठकीमध्ये किती सदस्य हजर होते त्याच्यामध्ये 2 वेळा एक आहे म्हणजे त्याच्यात पण एक 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 यायला पाहिजे. हे लॉजिक लक्षात ठेव. पहिल्या बैठकीमध्ये किती सदस्य हजर होते असं जर विचारलं तर त्या नंबरमध्ये एक यायला पाहिजे. एक हा जो नंबर आहे तो नंबर याच्यामध्ये आला पाहिजे. या लॉजिकने हा आकडा लक्षात ठेवायचा. जवळपास 211 सदस्य हे पहिल्या बैठकीला हजर होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे मुस्लिम सदस्य होते त्या मुस्लिम सदस्यांना काय वाटत होतं की आम्हाला पाकिस्तान वेगळा करून द्या. आम्हाला भारतामध्ये नाही राहायचं. आम्हाला भारतात नाही राहायचं. आम्हाला पाकिस्तान वेगळा हवाय. आणि म्हणून हे जे मुस्लिम लीग जी होती, मुस्लिम सदस्यांची जी लीग होती त्या मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केली आणि म्हणून त्यांनी ही जी संविधान सभा आहे या संविधान सभेमध्ये भागच घेतला नाही. इव्हन त्यांनी या संविधान सभेवरती बहिष्कार टाकला होता. काय टाकला होता? बहिष्कार. का आम्हाला ही संविधान सभा मान्यच नाहीये. आम्ही याच्यामध्ये भाग पण घेणार नाही आम्हाला हे मान्य पण नाहीये. म्हणून जी पहिली बैठक आहे ह्या पहिल्या बैठकीमध्ये मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. परीक्षेमध्ये काय देतात की मुस्लिम लीगच्या काही सदस्यांनी भाग घेतला होता असं देतील ते. काही सदस्यांनी भाग घेतला होता असं ते देतात. आणि हे जे स्टेटमेंट आहे काही सदस्यांनी भाग घेतला हे चुकीचं असणार आहे. कारण सगळ्याच्या सगळी जी मुस्लिम लीग आहे या पूर्ण मुस्लिम लीगने बहिष्कार घातला होता. म्हणजे मुस्लिम लीगचा एकही सदस्य या पहिल्या बैठकीला हजर नव्हता. 211 सदस्य हजर होते पण त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचे जे सदस्य होते त्यांनी बहिष्कार घातल्यामुळं ते ह्या पहिल्या बैठकीला हजर नव्हते.
आता ही बैठक घेतली आम्ही, ठीक आहे, चला बैठक घेतली, काही हरकत नाही, बरोबर. आता ही संविधान सभा आहे, याच्यामध्ये हे सदस्यांची आपण पहिली बैठक घेतली. पहिली बैठक घेतली किती डिसेंबरला घेतली बाळा? 9 डिसेंबरला. कोणत्या सालामध्ये घेतली? 1946 या सालामध्ये पहिली बैठक घेतली, मान्य. पण आता हे याचं कोणतरी अध्यक्ष करावं लागेल ना. कोणतरी तर आपण जो शाळेमध्ये 5वी-7वीला शिकत होतो, त्यावेळेस सुद्धा या पूर्ण वर्गाला चालवायला एक मॉनिटर करायचो ना आपण. तरच त्या वर्गामध्ये नियम असायचे, रूल असायचे, नाही तर कोणी पण घाघाट मनाला वाटेल तसं वागायचं. तसं या संविधान सभेचा सुद्धा अध्यक्ष निवडायचा होता. पण आता अध्यक्ष निवडायला एवढा वेळ नव्हता, म्हणून आपण तात्पुरता अध्यक्ष त्यावेळेस निवडला होता. आणि जो तात्पुरता अध्यक्ष निवडला होता त्यांचं नाव होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पाठ करायचं, पाठ म्हणजे पाठ. तर हे जे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली होती, तर ज्यांची नेमणूक केली त्यांचं नाव होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. आता आपण हे पाहिलं होतं की हे असं तात्पुरते अध्यक्ष फ्रान्समध्ये नेमणूक केली होती, आणि मग आपण फ्रान्सकडे बघितलं आणि फ्रान्सचं अनुकरण केलं, आणि मग आपण तात्पुरत्या अध्यक्षाची नेमणूक केली, नाही का. आपण बघतो की अरे 8वीच्या वर्गामध्ये मॉनिटरची नेमणूक केली, आणि चला मग आपण 6वीच्या पण वर्गामध्ये मॉनिटरची नेमणूक करू, म्हणजे यांचं अनुकरण आपण केलं, बरोबर. तर असं अध्यक्षांची नेमणूक आहे ना, पहिल्यांदा तात्पुरत्या अध्यक्षांची नेमणूक पहिल्यांदा कोणत्या देशाने केली होती, तर त्या देशाचं नाव विचारतात. तात्पुरत्या अध्यक्षाची नेमणूक पहिल्यांदा फ्रान्स या देशाने केली होती, आणि फ्रान्स बघून आपण त्यांचं अनुकरण केलं, आणि आपण सुद्धा तात्पुरत्या अध्यक्षांची नेमणूक केली. तर कोणत्या देशाचं अनुकरण केलं बाळा आपण? फ्रान्स हा जो देश आहे, फ्रान्स या देशाचं आपण अनुकरण केलं, आणि तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची आपण नेमणूक केली. पण हे नेमकं दुपारची वेळ झाली, आणि थोडंसं यांना आरोग्याच्या रिलेटेड थोडे इश्यू क्रिएट झाले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना, आणि म्हणून यांनी थोडंसं हे बाजूला झाले, आणि फ्रँक अँथनी यांना तात्पुरतं उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. सच्चिदानंद सिन्हा यांचं थोडं आरोग्याचा इश्यू असल्यामुळं हे थोडेसे अध्यक्षपदावरून बाजूला झाले, आणि दुपारी फ्रँक अँथनी यांना तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. आणि मग परीक्षेला विचारतात संविधान सभेमध्ये तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली बाळा? त्यावेळेस सांगायचं फ्रँक अँथनी. जे फ्रँक अँथनी आहे यांची तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. डन इथपर्यंत? ठीक आहे. आता गंमत अशी आहे, पहिल्या बैठकीला जरी 211 सदस्य उपस्थित राहिले, तरी ह्या 211 पैकी जे रजिस्टर होते त्या रजिस्टरवरती सह्या फक्त 207 लोकांनीच केल्या होत्या. 211 सदस्यांपैकी फक्त 207 सदस्य होते बाळा. या 207 सदस्यांनी ह्या रजिस्टरवरती सह्या केल्या, आणि या 207 सदस्यांपैकी 9 ह्या महिला होत्या. यावरती प्रश्न नाही आलेला, कधी विचारलेलं नाहीये, पण विचारलं जाऊ शकतं की 211 सदस्यांपैकी किती सदस्यांनी रजिस्टरवरती सह्या केल्या होत्या. तर 207 सदस्य होते ज्यांनी रजिस्टरवरती सह्या केल्या, आणि या 207 सदस्यांपैकी 9 महिला होत्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेच्या अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली असं ते स्टेटमेंट देतात, आणि हे स्टेटमेंट 100% चुकीचं आहे. अध्यक्ष म्हणून संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कधीच नेमणूक नाही झाली बाळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष म्हणून फक्त आणि फक्त मसुदा समितीत होते, एवढं लक्षात ठेव. फक्त आणि फक्त अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच ठिकाणी अध्यक्ष होते, आणि ते म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष. बाकी संविधान सभा किंवा इतर ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष नव्हते. ही जी बीट्स आहे हे तू पकडून ठेव, हे लक्षात ठेव. आंबेडकर फक्त मसुदा समितीमध्ये अध्यक्ष होते, बाकी इतर ठिकाणी नव्हते. ते काय देतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली, हे चुकीचं आहे. ठीक आहे. ही जी पहिली बैठक आहे, या पहिल्या बैठकीबद्दल एवढे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले हे तुम्हाला छानपणे समजले असतील. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला 3 तारखा लक्षात ठेवायच्या. एक 9 डिसेंबर बघून झाली आपली. आता आपल्याला 11 डिसेंबर 13 डिसेंबर ह्या ज्या 2 तारखा आहेत, या 2 तारखेबद्दल आपल्याला बघायचंय, आणि या 2 तारखा सुद्धा आपल्यासाठी फार फार महत्वाच्या आहेत. बघा आता आपल्याला बघायचं 11 डिसेंबर 1946 ला काय झालं. आता आपण 9 डिसेंबर बद्दल बघितलं. 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली, आणि तात्पुरते अध्यक्ष म्हणून आपण डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची आपण नेमणूक केली. तात्पुरते अध्यक्ष होते, तात्पुरते. पण आता आपल्याला तात्पुरते अध्यक्ष नकोय, आपल्याला कायमस्वरूपी अध्यक्ष पाहिजे, आणि म्हणून 11 डिसेंबर 1946 ला, म्हणजे 9 डिसेंबर नंतर 10 तारीख गेली ना, 11 डिसेंबर 1946 ला
आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राज्यघटनेचे कायमस्वरूपी म्हणून अध्यक्ष नेमणूक केली. तर विचारतात तात्पुरते अध्यक्ष कोण? तर तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आणि कायमस्वरूपी अध्यक्ष कोण? तर कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर कायमस्वरूपी अध्यक्ष विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि किती तारखेला यांची नेमणूक केली? तर 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. बरं, मग यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती हो? तर त्यांचं नाव आहे जे.बी. कृपलानी. जे.बी. कृपलानी हे जे सदस्य होते, या सदस्यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. आणि या नावाला परमिशन म्हणतो आपण, ग्रँट म्हणजे अनुमोदन कोणी दिलं? तर वल्लभभाई पटेल हे जे सदस्य होते, ह्या वल्लभभाई पटेल यांनी हे जे नाव आहे याला अनुमोदन दिलं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष. शिफारस कोणी केली? जे.बी. कृपलानी यांनी केली. अनुमोदन कोणी दिलं? वल्लभभाई पटेल जे होते त्यांनी या गोष्टीला अनुमोदन दिलं. आता राजेंद्र प्रसाद खुर्चीत बसायला निघाले आणि खुर्चीत बसवण्यासाठी त्यांना जे.बी. कृपलानी कृपलानी आणि मौलाना आझाद यांनी राजेंद्र प्रसाद यांना खुर्चीत बसवण्यासाठी हेल्प केली. हे प्रश्न कुठपर्यंत आलाय? तर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली यावरती एक प्रश्न विचारलाय. किती तारखेला विचारलं? तर 11 डिसेंबरला कायमस्वरूपी अध्यक्षांची नेमणूक केली. हे 2 प्रश्न विचारले. पण हे जे बाकीच्या ज्या गोष्टी मी सांगतोय याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतील. शिफारस कोणी केली त्यांच्या नावाची? जे.बी. कृपलानी. अनुमोदन कोणी दिलं? वल्लभभाई पटेल यांनी. खुर्चीत कोणी बसवलं? कृपलानी आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी त्यांना खुर्चीवरती बसवलं. ठीक आहे. आता तुला काय कळलं? 11 डिसेंबरची गंमत कळली. आता 11 डिसेंबरला अजून एक गंमत झाली. सर बी.एन. राव ज्यांचं नाव होतं बेनेगल नरसिंग राव. फार महत्वाचं नाव राज्यघटनेमधलं, फार महत्वाचं नाव. सर बी.एन. राव म्हणजे बेनेगल नरसिंग राव यांची घटनात्मक सल्लागार. घटनेबद्दल जर काही इश्यू क्रिएट झाले तर त्या घटनाबद्दल सल्ला देण्याचं जे काम आहे, सल्ला देण्यासाठी ज्या व्यक्तींची नेमणूक केली त्या व्यक्तींचं नाव होतं सर बी.एन. राव. फार महत्वाचं नाव, फार मोठे व्यक्ती. सल्ला द्यायचं काम करायचे. सल्ला देणारा व्यक्ती कधीच असा तसा नसतो, फार हुशार व्यक्ती असतो सल्ला देणारा. तर सल्लागार म्हणून सर बी.एन. राव यांची नेमणूक करण्यात आली होती. घटनात्मक सल्लागार असं त्यांना म्हटलं जातं. तर विचारलं जाऊ शकतं की यांची नेमणूक कोणी केली? तर व्हॉइसरॉय लॉर्ड वेवेल नाव आहे त्या व्यक्तीचं. हे व्हॉइसरॉय होते, भारताचे व्हॉइसरॉय होते. आपण इतिहास ज्यावेळेस शिकू त्यावेळेस तुम्हाला हे व्हॉइसरॉय वगैरे सगळं शिकायला मिळणार. तर सध्यासाठी हा जो प्रश्न आहे इथं प्रश्न पडू शकतो. यावरती प्रश्न विचारलेला आहे की घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर ते बी.एन. राव यांची नेमणूक झाली. पण यांची नेमणूक कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केली होती यावरती प्रश्न पडू शकतो. व्हॉइसरॉय लॉर्ड वेवेल यांनी सर बेनेगल नरसिंग राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून नेमणूक केली. ठीक आहे. ही सुद्धा गोष्ट आपल्यासाठी फार महत्वाची. आपण 2 तारखा ऑलरेडी बघितल्या बाळा. आपल्या 2 तारखा ऑलरेडी बघून झाल्या. आपण 9 डिसेंबर बघितली, आपण 11 डिसेंबर बघितली. आता आपल्याला बघायची 13 डिसेंबर. 9 डिसेंबर घटनेची पहिली बैठक. 11 डिसेंबर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक केली. इथपर्यंतच्या गोष्टी आपल्या झाल्या. बरोबर. आता आपल्याला थोडंसं तिसरं बघायचं. 13 डिसेंबर 1946 हा दिवस आहे. 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर 1946 फार महत्वाचं झालं. या दिवशी डॉक्टर नाही, जे भारताचे राष्ट्रपती होऊन गेले, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशपत्रिका मांडली. ह्या संविधान सभेमध्ये उद्देशपत्रिका कोणी मांडली असा प्रश्न येतो. उद्देशपत्रिका कोणी मांडली? तर ह्या राज्यघटनेमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशपत्रिका मांडली. तर किती तारखेला मांडली रे? 13 डिसेंबर 1946 ला मांडली. आणि हिला संमती किंवा हिचा जो स्वीकार आहे तो 22 जानेवारी 1947 ला झाला. फार महत्वाची तारीख आहे. या 2 तारखा मोस्ट इम्पॉर्टंट पाठ करायच्या. 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशपत्रिका मांडली आणि 22 जानेवारी 1947 ला त्या उद्देशपत्रिकेचा स्वीकार करण्यात आला. ठीक आहे. या 2 तारखा पाठ केल्या. उद्देशपत्रिका कोणी मांडली? जवाहरलाल नेहरू यांनी. किती तारखेला मांडली? 13 डिसेंबरला. कधी ती मान्य झाली, तिचा स्वीकार कधी झाला? 22 जानेवारी 1947. ठीक आहे. आता गंमत बघा. भारताची जी राज्यघटना आहे तिच्या सुरुवातीला प्रास्ताविका दिलेली. प्रास्ताविका जिला सरनामा प्रास्ताविका म्हणतात किंवा त्याला सरनामा असं देखील म्हटलं जातं. बरोबर.
आणि हा प्रास्ताविका किंवा सरनामा आहे, हा या उद्देश पत्रिकेवरून तयार करण्यात आला होता. डॉक्टर जवाहरलाल नेहरू यांनी जी उद्देश पत्रिका मांडली, त्या उद्देश पत्रिकेमध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्याचा आधार घेऊन भारताची प्रास्ताविका किंवा सरनामा तयार करण्यात आला होता. तर परीक्षेला प्रश्न विचारतील ते की असं वाक्य देतील की जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्देश पत्रिकेवरून जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्देश पत्रिकेवरून भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविका किंवा सरनामा तयार करण्यात आला. तर हे वाक्य बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. नेहरूंनी जी प्रास्ताविका उद्देश पत्रिका मांडली त्यावरूनच राज्यघटनेची प्रास्ताविका किंवा सरनामा तयार करण्यात आला. भारताच्या घटनेचे किंवा संविधानाचं जे तत्वज्ञान आहे, आपण जे तत्वज्ञान ठेवलंय, जी पण आपण राज्यघटना तयार केली त्याच्यामध्ये जे पण तत्वज्ञान होतं, हे तत्वज्ञान पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आपल्याला सापडतं. या ही जी उद्देश पत्रिका मांडली, या उद्देश पत्रिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, या सगळ्या गोष्टी आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या संविधानाच्या तत्वज्ञानामध्ये सापडतात. म्हणजे राज्यघटनेचं जे तत्वज्ञान आहे, ऍक्च्युली हे जे तत्वज्ञान आहे, हे आपण कुठून घेतलंय? तर हे आपण घेतले पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावरून. जे उद्दिष्टांच्या ठरावामध्ये जे तत्वज्ञान आहे, तेच तत्वज्ञान आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये सापडतं. आणि म्हणून हे जे वाक्य आहेत हे बरोबर आहे की भारताच्या संविधानामध्ये जे तत्वज्ञान आहे ते पंडित नेहरूंच्या म्हणजे ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं. अनुसूचित होतं म्हणजे सापडतं. घटना समितीसाठी ही जी उद्देश पत्रिका नेहरूंनी मांडली ती दिशादर्शक होती. दिशादर्शक म्हणजे काय? आता ही जी घटना समिती आहे, या घटना समितीला राज्यघटना तयार करण्याचं काम दिलं. पण नेमकी राज्यघटनेची दिशा काय असावी, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींना महत्व दिलं जावं, यासाठी यांना या उद्देश पत्रिकेचा आधार म्हणून फायदा झाला. उद्देश पत्रिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्याचा आपण आधार घेऊन ही जी संविधान सभा आहे, या संविधान सभेने राज्यघटना तयार करण्याचं काम केलं. आणि म्हणून या घटना समितीसाठी ही जी उद्देश पत्रिका होती, या उद्देश पत्रिकेने दिशादर्शक म्हणून काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. पण या ठरावानुसार हा जो उद्देश पत्रिकाचा जो ठराव मांडला, ही जी उद्देश पत्रिका मांडली, या उद्देश पत्रिकेच्या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी गणराज्य घोषित केलं नाही. परीक्षेला प्रश्न देतात, परीक्षेला असं स्टेटमेंट देतात की या उद्देश पत्रिकेच्या ठरावावरून भारताला असं घोषित केलं की भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी आणि गणराज्य आहे. पण असं ते काही घोषित केलेलं नाही. असं काही घोषित नाही केलं. उद्देश पत्रिकेमध्ये असं काही सांगितलेलं नव्हतं. म्हणून हे लक्षात ठेवायचं, हे एकदम छानपणे लक्षात ठेवायचं की या उद्देश पत्रिकेच्या ठरावावरून भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी आणि गणराज्य घोषित केलं नाही. ठरावावरून असं काही घोषित केलेलं नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ऑलरेडी आपण 3 तारखा बघितल्या. कोणत्या तारखा बघितल्या सांगा बरं कोणकोणत्या? जस्ट रिकॉल. चला रिकॉल करायचं. रिकॉल केल्यावरती छानपणे लक्षात राहत. सांगा. ठीक आहे. आपण किती तारखा बघितल्या? 9 डिसेंबर बघितली, 11 डिसेंबर बघितली आणि आता 13 डिसेंबर बघितली. आता आपल्याला बघायची 22 जानेवारी 1947. याच्या 3 तारखा आहेत. या डिसेंबर महिन्यातल्या होत्या, 1946 या सालातल्या होत्या. बरोबर. आता आपल्याला पाहायचं 22 जानेवारी 1947. बाळा, 22 जानेवारी 1947 या दिवशी, 22 जानेवारी 1947 या दिवशी H.C. मुखर्जी, ज्यांचं नाव होतं हरेंद्र कुमार मुखर्जी, यांचे संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून यांची नेमणूक करण्यात आली होती. तर मग परीक्षेला विचारलं की संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक कोणाची करण्यात आली? तर H.C. मुखर्जी यांचे संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक 22 जानेवारी 1947 ला करण्यात आली. आणि त्याचबरोबर 13 डिसेंबरला जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता ना, त्याला संमती सुद्धा 22 जानेवारी 1947 ला दिली होती. इथं आपण म्हटलं होतं बघा, इथं सुरुवातीला म्हटलं की 22 जानेवारी 1947 ला या उद्देश पत्रिका जी मांडली होती तिचा स्वीकार करण्यात आला होता. तर लक्षात ठेवायचं, 22 जानेवारी 1947 ही जी दिनांक, ही जी तारीख, या तारखेला H.C. मुखर्जी यांच्या संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून यांची नेमणूक करण्यात आली. आणि त्याचबरोबर जो उद्दिष्टांचा ठराव नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला होता, या उद्दिष्टाच्या ठरावाला सुद्धा 22 जानेवारी 1947 ला मान्यता देण्यात आली. ठीक आहे.
इथपर्यंतच्या गोष्टी. आता आपण थोडंसं कन्क्लुजन मध्ये काहीतरी बघूया. बघा, कन्क्लुजन मध्ये काय बघायचं आपल्याला, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषद किंवा संविधान सभा म्हणा, काही पण म्हणा, कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमण्यात करण्यात आले होते. तर जोड्या लावायला हे येतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते? कायमस्वरूपी अध्यक्ष होते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा काय होते? तात्पुरते अध्यक्ष होते. सर BN राव काय होते? संविधान सभेचे सल्लागार होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय मांडलं होतं? उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी छानपणे लक्षात आल्या पाहिजे, छानपणे जमलं पाहिजे. डॉक्टर कायमस्वरूपी कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तात्पुरते कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. सल्लागार कोण होते? सर BN राव. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता? जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. आता नेमकं हे तात्पुरते अध्यक्ष होते, तर ह्या सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती? तर हे परीक्षेला विचारतात. तर तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करावी असं सजेशन दिलं होतं, ज्यांचं नाव होतं JB कृपलानी. हे जे JB कृपलानी यांनी त्यांचं नाव सुचवलं होतं. आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनीच घटनेचं जे संविधान सभा आहे त्या संविधान सभेचं उद्घाटन सुद्धा केलं होतं. तर उद्घाटनाच्या वेळेचे अध्यक्ष सुद्धा सच्चिदानंद सिन्हा, कारण तात्पुरते अध्यक्ष होते ना, सुरुवातच त्यांच्यापासून झाली, म्हणून उद्घाटन सुद्धा सच्चिदानंद सिन्हा यांनी केलं. आणि सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस सुद्धा JB कृपलानी यांनी केली होती. उद्दिष्टांचा ठराव किती तारखेला मांडला? आठवा बरं, 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. पास कधी झाला? 22 जानेवारी 1947 ला तो पास झाला. बरोबर. सच्चिदानंद सिन्हा यांचे अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाचं अनुकरण करून केलं होतं? फ्रान्स देशाचं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष म्हणून किती तारखेला नेमणूक झाली? 11 डिसेंबर 1946. हा जो चार्ट आहे ना बाळा, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट. पाठच पाहिजे, एवढं तुझं तोंड पाठच असायला पाहिजे मी जे सांगतोय. ठीक आहे, चला पुढे. आता सगळ्यात महत्वाचा विषय, आता आपण 1947 कडे आलोय बरं. आता आपण कोणत्या तारखा बघतोय मी परत एकदा इथं सांगतो मी, आपण काय तारखा बघितल्या बघ. आपण 9 डिसेंबर 1946 पाहिली, 11 डिसेंबर 1946 पाहिलं आणि 13 डिसेंबर 1946 बघितलं. त्यानंतर आपण 22 जानेवारी 1947 बघितले. ह्या 4 तारखा आपण पाहिल्या. आता आपण या 47 महिन्याच्या 3 जून कडे जाणार. 3 जून 1947. इथून पुढे आपण 47च्या तारखा पाहणार. ठीक आहे, या तारखा नेहमी रिकॉल करत राहायच्या, कोणत्या तारखेला काय झालेलं आहे, कारण त्यावरती प्रश्न पडतात. आता आपल्याला पाहायचंय 3 जून 1947 माउंट बॅटन योजना आणली होती बाळा. माउंट बॅटन योजना 3 जून 1947 ला. तर पाठ करा, 3 जून 1947 ला जी योजना आणली त्या योजनेचं नाव होतं माउंट बॅटन योजना. 5 जुलैला ह्या योजनेनुसार 5 जुलै 1947 ला, म्हणजे 3 जून मध्ये एक 4 जून गेला आणि 3 जून मध्ये एक महिना गेला, जून जुलै, आणि मग 5 जुलै 1947 ला माउंट बॅटन योजनेच्या नुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. माउंट बॅटन योजना आणली 3 जून 1947 ला आणि या माउंट बॅटन योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या योजनेनुसार आणला असा एक प्रश्न तयार होतो. तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा माउंट बॅटन योजनेनुसार आणलेला आहे, हे पाठ करायचं. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा माउंट बॅटन योजनेनुसार आणलेला आहे आणि या कायद्याला संमती 5 जुलै 1947 ला मिळाली. ठीक आहे, 3 जूनला माउंट बॅटन योजना, 5 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. आणि या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याला 5 जुलै नंतर 18 जुलै 1947 ला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली. काय? ब्रिटिश राजसत्तेची मान्यता. पहिल्या तारीख काय होती? 3 जून 1947. त्याला काय होतं? माउंट बॅटन योजना आणली. या योजनेनुसार काय आणलं रे? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आणला. तो संमत किती तारखेला केला? 5 जुलै 1947 ला. त्याच्यानंतर 18 जुलै 1947 ला ह्या कायद्याला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर पाकिस्तान आणि भारत अशी 2 स्वतंत्र देशांची निर्मिती केली. म्हणून हा जो ऍक्ट आहे, ही जी फॅक्ट्स मी सांगतोय त्या फार महत्वाच्या. तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
कोणत्या योजनेनुसार आणलं हो? माउंटबॅटन योजनेनुसार. माउंटबॅटन योजना किती तारखेला आणली हो? 3 जून 1947 ला. मग भारतीय स्वतंत्र कायदा संमत कधी झाला? 5 जुलै 1947 ला. पण ब्रिटिश राज्य सत्तेची मान्यता कधी मिळाली? 18 जुलै 1947 ला. आणि कोणत्या कायद्यानुसार पाकिस्तान आणि भारत असे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण केलं? तर भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार पाकिस्तान आणि भारत असे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले गेले. बरोबर. आणि ही जी माउंटबॅटन योजना आहे, ही माउंटबॅटन योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस उर्वरित संस्थानिक आणि जे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी होते त्यांनी आपापल्या जागा ग्रहण केल्या. हे वाक्य नाही लक्षात ठेवलं तरी काही फरक पडत नाही. ते लक्षातच ठेवू नका. मी तर म्हणतो ते लक्षातच ठेवू नका. याच्यावरती लक्ष देऊ नका. ठीक आहे, पुढे. आता काय गंमत झाली की माउंटबॅटन योजना आणली, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास झाला, पाकिस्तान आणि भारत असे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. आता नेमकं संविधान सभेमध्ये काय बदल झाला हे फार महत्वाचं आहे. आता एक पाकिस्तान हा देश निर्माण केला आणि भारत हा देश निर्माण झाला. कोणामुळे झाला? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यावरून पाकिस्तान आणि भारत असे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. पण हे जर झालंय ह्या कायद्यामुळं झालंय, या कायद्यामुळं जे मग आता भारताची जी संविधान सभा आहे या संविधान सभेमध्ये काय फरक पडला असेल हो? तर आपल्याला हे पाहिजे. आता भारताला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झालं, पाकिस्तान एक वेगळं निर्माण झालं, वेगवेगळे देश निर्माण झाले. आता भारत हा स्वतंत्र देश निर्माण झाला म्हणून भारताची जी संविधान सभा आहे, ही जी संविधान सभा आहे ही आता सार्वभौम बनली. सार्वभौम म्हणजे काय? हिला 100% अधिकार देण्यात आले. आता भारत स्वतंत्र झालाय, पाकिस्तान स्वतंत्र झालाय, भारत स्वतंत्र झालाय आणि म्हणून ही जी संविधान सभा आहे ही संविधान सभा सार्वभौम बनली. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आता सार्वभौम बनली म्हणजे काय? जर ब्रिटिशांचं राज्य होतं ना, आपण भारत स्वतंत्र होण्याच्या आधी ब्रिटिशांचं राज्य होतं. जर या ब्रिटिशांनी एखादा कायदा भारतासाठी केला तर तो आपल्याला जर आवडला नाही तर आता तो रद्द करण्याचा अधिकार या भारतीय संविधान सभेला मिळाला. आधी तो अधिकार नव्हता. आधी हा अधिकार नव्हता. पण भारत हा देश स्वतंत्र झाल्यामुळं म्हणजे भारतीय स्वतंत्र कायद्यामुळे भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यामुळे ही जी संविधान सभा आहे ही संविधान सभा काय बनली? सार्वभौम बनली. आणि ब्रिटिशांनी जे कायदे केले भारताच्या बद्दल ते रद्द करण्याचे सुद्धा अधिकार या भारताच्या संविधान सभेला मिळाले. ठीक आहे. आणि मग ही जी भारताची संविधान सभा आहे ही पहिली संसद बनली. पहिली संसद बनली म्हणजे काय? संसदेमध्ये काय होतं? संसदेमध्ये काय होतं सांगा रे? संसदेमध्ये काय होतं? संसदेमध्ये कायदा निर्माण केला जातो. आणि म्हणून भारत आता स्वतंत्र देश निर्माण झाला आणि भारतासाठी आता आपल्याला कायदे पण तर तयार करावे लागतील ना. मग आता इथं 2 कामं करायला सुरुवात केली. इथे 2 कामं चालू झाले. एक म्हणजे काय? घटना निर्माण करायची आणि दुसरं काम काय चालू झालं? भारतासाठी कायदे निर्माण करायचे. असे 2 वेगवेगळे कामं चालू झाले. आधी कोणते कामं होते? आधी फक्त एकच काम होतं. काय? घटना तयार करण्याचंच काम या संविधान सभेला होतं. पण आता भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आला, भारत स्वतंत्र झाला. मग आता भारतासाठी घटना तर तयार करावंच लागणार आहे. पण या संविधान सभेला अजून एक काम दिलं, ते म्हणजे कायदे निर्माण करण्याचं काम दिलं. आणि भारताच्या संविधान सभेने कायदे निर्माण केले. आणि कायदे कुठे निर्माण केले जातात? संसदेमध्ये. आणि म्हणून या संविधान सभेला स्वतंत्र भारताची पहिली संसद असं सुद्धा म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? स्वतंत्र भारताची संसद. तर या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामुळं ही भारतीय संविधान सभा सार्वभौम बनली. त्याचबरोबर ती पहिली संसद म्हणून सुद्धा काम करू लागली. आणि जे सदस्य होते 389 सदस्य होते त्याच्यापैकी आता 299 सदस्य शिल्लक राहिले. किती? 299. आता मी तुम्हाला परत एक आकडा आठवून देतो बघा. पहिली संविधान सभा झाली होती 9 डिसेंबर 1946 ला. त्यावेळेस किती सदस्य उपस्थित होते? मी एक ट्रिक सांगितली होती, त्याच्यामध्ये एक यायला पाहिजे. त्यावेळेस 211 सदस्य प्रेझेंट होते. त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आला ज्याला 18 जुलै 1947 ला ब्रिटिशांनी मान्यता दिली. आणि मग आता ह्या 211 वरून हे जे सदस्य होते संविधान सभेमध्ये ते किती झाले? 299 झाले. टोटल सदस्य होते 389. 389च्या तुलनेमध्ये आता संविधान सभेमध्ये किती सदस्य शिल्लक राहिले? 299. 211 पहिल्या बैठकीला 211 होते. हे पाठ करायचं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सदस्य संख्या 299 झाली. आता हा दुसरा आकडा तुम्ही पाठ करायचा. 211 कधी होता ते पण सांगता आलं पाहिजे. आणि 299 कधी होतं हे सुद्धा तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. बघा आता पुढे.
बघा पुढे, तर संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा दिला. हा जो कायदा आला ना भारत स्वतंत्र झाल्यामुळं, काय काय गोष्टी झाल्या हो. भारत स्वतंत्र झाल्यामुळे संविधान सभा सार्वभौम बनली. इथं कायदा निर्माण करण्याचे काम सुरू झालं, म्हणून याला भारताची पहिली संसद म्हणून पण काम झालं. भारत स्वतंत्र झाल्यामुळे सदस्य संख्या 299 इतकी झाली. आणि या संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा दिला. कायदे मंडळाचा दर्जा म्हणजे काय? म्हणजे काय? यांना कायदे करण्याचा अधिकार दिला. कायदे करण्याचा अधिकार दिला म्हणजे त्यांना कायदे मंडळाचा दर्जा दिला. आता तुम्हाला मी म्हटलं ना, आता भारतासाठी 2 कामं यांना करावं लागणार होते. किती? 2 कामं करावं लागणार होते. एक काम होतं भारतासाठी घटना निर्माण करायची. दुसरं काम काय होतं? कायदे तयार करायचं. आणि म्हणून म्हणून ही जी संविधान सभा आहे, हिला भारताचं पहिलं कायदे मंडळ असं सुद्धा म्हटलं जातं. का बरं? कारण ही संविधान सभा आहे, हिने भारतासाठी कायदे निर्माण करण्याचं सुद्धा काम केलं आणि त्याचबरोबर घटना निर्माण करण्याचं सुद्धा काम केलं. अशी 2 वेगवेगळी कामं ही संविधान सभा करू लागली. 2 वेगवेगळी कामं करू लागली. ज्यावेळेस घटना निर्माण करायची होती ना, त्यावेळेस त्याचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ज्या वेळेस घटना निर्माण करायची होती संविधान सभेला, त्यावेळेस त्याचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्या वेळेस कायदे निर्माण करायचे होते, ज्या वेळेस कायदे निर्माण करायचे होते, त्यावेळेस अध्यक्ष असायचे जी.व्ही. मावळेकर. मोस्ट इम्पॉर्टंट बाळा, मोस्ट इम्पॉर्टंट. पाठच करायचं. इथं प्रश्न पडतो आणि हा प्रश्न तुझा चुकायला नको म्हणून तुला मी हे सांगतो, हे पाठ कर. ज्या वेळेस घटना निर्माण करायचं काम यायचं, त्यावेळेस अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्या वेळेस कायदे निर्माण करायचे होते देशासाठी, त्यावेळेस अध्यक्ष असायचे जी.व्ही. मावळणकर. राहतील 2 लक्षात. कायद्यासाठी जी.व्ही. मावळणकर आणि घटनेसाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. संविधान सभेची संख्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा कमी झाली. वाढली का? नाही, वाढली नाही. 1946 ला सदस्य संख्या किती होती हो? 389. आणि मग ही संविधान सभेची जी नियोजित संख्येपेक्षा सध्या किती झाली आहे? 299. म्हणजे वाढली का कमी झाली? तर ते वाढली देतात, ते वाढली नाही. सदस्य संख्या कशी झाली आहे? कमी झाली. तर हे लक्षात ठेवायचं. कायदे निर्मितीमुळं भारताची संविधान सभा हीच देशाचे पहिलं कायदे मंडळ ठरली. बरोबर आहे का? हो, 100% बरोबर आहे. कायदे निर्माण करायला सुरुवात केली का? केली. कधी? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आला, पाकिस्तान आणि भारताचे 2 राष्ट्र निर्माण झाले आणि मग भारताची संविधान सभा सार्वभौम बनली, देशाची पहिली संसद बनली. इथं कायदे निर्माण करावा लागत होते. कायदे निर्माण करण्याचं सुद्धा काम दिलं आणि म्हणून ही जी संविधान सभा आहे हीच देशाचे पहिलं कायदे मंडळ ठरली. आणि हे वाक्य 100% बरोबर आहे. तात्पुरती संसद म्हणून हिने काम केलं. बघ, हे फार महत्वाचं आहे. याने ही जी संविधान सभा आहे त्या संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून काम केलं. कारण काय होतं, ही जी संविधान सभा आहे ही कायदे निर्माण करायला सुरुवात केली ना हो. कायदे निर्माण करायला सुरुवात केली म्हणून या संविधान सभेला निवडणुका होईपर्यंत, आता निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संसद निर्माण केली किंवा खासदार आमदार हे निवडले जाणार नव्हते आणि ते निवडले जाणार नव्हते. त्यामुळं मग इथं जे कामकाज हे बंद तर करता येणार नव्हतं ना. आपल्या संसदेमध्ये जे कामकाज चालतं कायदे निर्माण करते बंद करता येणार नव्हतं. आणि म्हणून ही जी संविधान सभा आहे तिला तात्पुरती संसद म्हणून काम करण्यासाठी आपण तिला परमिशन दिली. तर याने तात्पुरती संसद म्हणून जे कामकाज केलं याची तारीख लक्षात ठेवायची. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 हा जो पिरियड आहे, ह्या पिरियडसाठी ही जी संविधान सभा आहे तिने तात्पुरती संसद म्हणून काम केलं. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत ही जी संविधान सभा आहे या संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून काम केलं. ठीक आहे. किती सदस्य होते? किती सदस्य शिल्लक राहिले भारत स्वतंत्र झाल्यामुळे? 299 सदस्य. किती? 299. आता हे आकडे पाठ करायचे. या 299 सदस्यापैकी 229 सदस्य होते ब्रिटिश प्रांताचे. 229 होते ब्रिटिश प्रांताचे आणि 70 सदस्य होते संस्थानिकांचे. तर हे आकडे विचारतात. हे आकडे पाठ करायचे. 299 सदस्यापैकी 229 सदस्य होते ब्रिटिश प्रांतांचे आणि 70 सदस्य होते संस्थानिकांचे. ठीक आहे. एवढं जरी पाठ केलं तरी पुरेसे आहे. 229 ब्रिटिश प्रांतांचे आणि 70 होते संस्थानिकांचे. या 299 पैकी संयुक्त प्रांताचे होते 55. 229 पैकी संयुक्त प्रांताचे किती? 55. आणि 70 संस्थानिकांपैकी म्हैसूरचे होते 7. संयुक्त प्रांताचे होते 55.
229 पैकी संयुक्त प्रांताचे 55 आणि 70 संस्थानिकांपैकी म्हैसूरचे होते 7. तर यावरती प्रश्न पडू शकतो पण पडलेला नाही. तर सुरुवातीला आधी हे पाठ करा. 229 पैकी 299 पैकी 229 ब्रिटिश प्रांताचे, 70 भारतीय संस्थानिकांचे. आधी हे पाठ करा. हे पाठ झालं मग हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं. यावरती प्रश्न आलेला आहे. मुस्लिम लीग सभासदांनी संविधान सभेतून माघार घेतली. मुस्लिम लीगने संविधान सभेतून माघार घेतली. त्यांनी संविधान सभेमध्ये सहभाग घेतलेला नाही, कारण भारत आणि पाकिस्तानाचे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले आणि म्हणून मुस्लिम लीगला जे पाहिजे होते ते साध्य झालं आणि मग त्यांनी संविधान सभेमधून माघार घेतलेली आहे. संविधान सभेमध्ये ना बाळा 2 उपाध्यक्षांची नेमणूक केली. ज्यावेळेस फाळणी झाली, फाळणी म्हणजे काय, पाकिस्तान वेगळा झाला आणि भारत वेगळा झाला. ज्यावेळेस भारताची फाळणी झाली तेव्हापासून भारताच्या संविधान सभेमध्ये 2 उपाध्यक्षांची नेमणूक करण्याचं ठरलं. तर आता हे पाठ करायचं. 2 उपाध्यक्ष, किती, 2 उपाध्यक्षांची नेमणूक करण्याचं ठरलं. त्यातले पहिले सदस्य होते एच.सी. मुखर्जी, दुसरे होते व्ही.टी. कृष्णमाचारी. व्ही.टी. कृष्णमाचारी 2 उपाध्यक्ष. आता सध्या फाळणीमुळे किती उपाध्यक्षांची नेमणूक केली जाते? 2 उपाध्यक्षांची नेमणूक केली जाते. एक व्ही.टी. कृष्णमाचारी, व्ही.टी. कृष्णमाचारी आणि दुसरे कोणी एच.सी. मुखर्जी. पाठ कर. एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. 2 उपाध्यक्ष कोण? एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. ते कुठले होते हे लक्षात नाही राहील तर काही फरक नाही पडत. काही फरक नाही पडत. फक्त एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी हे पाठ कर. एच.सी. मुखर्जी, व्ही.टी. कृष्णमाचारी. आता काही तारखा आहेत. या तारखांवरती डायरेक्ट जोड्या लावायला प्रश्न विचारतात. तर आता काय काय तारीख पाठ करायची बघ. आता मी तुला इथं छानपणे तारखा सांगतो. घे. पहिली तारीख लक्षात ठेवायची 22 जुलै 1947. दुसरी आहे मे 1949 आणि तिसरी तारीख आहे 24 जानेवारी 1950. किती तारखा झाल्या? 3. या 3 तारखांवरती प्रश्न येतो. 22 जुलै 1947, मे 1950 आणि 24 जानेवारी मे 1949 आणि 24 जानेवारी 1950. आता 22 जुलै 1947 ला काय झालं? आपण या जुलै महिन्यामध्ये काही तारखा ऑलरेडी पाहिलं होतं बघ. 3 जून 1947 पाहिलं, 5 जुलै 1947 पाहिलं, 18 जुलै 1947 पाहिजे. हे कधी रे? इथं माउंट बॅटन योजना आणली, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला आणि 18 जुलैला भारतीय जो स्वातंत्र्याचा कायदा होता त्याला ब्रिटिश संसदेने मान्यता दिली, सरकारने मान्यता दिली. हे 18 जुलै. आणि याच्यानंतर आता पुढे जाऊन एक तारीख बघतोय आपण 22 जुलै 1947. ठीक आहे या तारखा. मग 22 जुलै 1947 ला काय झालं? राष्ट्रीय ध्वजाला स्वीकृती दिली. राष्ट्रीय ध्वज आपला राष्ट्राचा ध्वज आहे, हे आता सध्याचा जो ध्वज आहे त्या राष्ट्राच्या ध्वजाला स्वीकृती दिली आणि हा जो ध्वज आहे हा पिंगली व्यंकय्या आंध्र प्रदेशचे होते, त्यांनी याची डिझाईन तयार केली होती राष्ट्रीय ध्वज. तर राष्ट्रीय ध्वजाला स्वीकृती कधी दिली? हा जो राष्ट्रीय ध्वज आहे या राष्ट्रीय ध्वजाला कधी स्वीकृती दिली? तर 22 जुलै 1947 या तारखेला या राष्ट्रीय ध्वजाला स्वीकृती दिली. पिंगली व्यंकय्या आंध्र प्रदेश होते, त्यांनी याचं डिझाईन तयार केलं. तर राहील लक्षात पहिली तारीख 22 जुलै 1947. मे 1949 हे पुढच्या साल सुद्धा पाठ करा बरं का. इकडे 48 49 असं काही देऊन चुकवतात. तोंड पाठ करा. 22 जुलै 1947 राष्ट्रीय ध्वजाला मान्यता. मे 1949 भारतीय संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिली. तर ही तारीख तुम्हाला परीक्षेला विचारतात, ऑलरेडी विचारतात की भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन किती तारखेला दिलं? तर मे 1949 या तारखेला संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलं. किती? राष्ट्रकुलाचा ज्यावेळेस विषय येतो ना बाळा राष्ट्रकुलाचा, त्यावेळेस तारीख लक्षात ठेवून मे 1949. आणि आता पुढची जी तारीख सांगतोय ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 24 जानेवारी 1950. तिथं 2 एरर देतात. 24 जानेवारीच्या ठिकाणी तुम्हाला ते टाकून देतात 26 जानेवारी आणि इथे 1950च्या ऐवजी देतात 1949. इथं 2 ठिकाणी चुकवतात. 24 जानेवारीच्या ठिकाणी देतात 26 जानेवारी. तर 24 जानेवारी 1950 भारताचं जे राष्ट्रगीत आहे आणि जे राष्ट्रगान आहेत याला स्वीकृती दिली. तर आता 2 मुद्दे लक्षात ठेव. एक येतो राष्ट्रध्वज,
दुसरं येतं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगाणं. तर राष्ट्रध्वज कधीचा आहे? 22 जुलै 1947 लाच राष्ट्रध्वज आहे. कारण आपला राष्ट्रध्वज लगेच पाहिजे होता ना. भारत आणि पाकिस्तान यांची दोन स्वतंत्र देश म्हणून निर्मिती झाली आणि भारत आता स्वतंत्र देश झालाय. 18 जुलैला भारताला स्वतंत्र देश म्हणून ब्रिटिशांनी मान्यता दिली आहे. आता भारताला लगेच राष्ट्राचा ध्वज लागेल ना, झेंडा लागेल ना भारताचा. आणि म्हणून 22 जुलै 1947 ला लगेच भारताच्या ध्वजाला स्वीकृती दिली. तर ध्वज जर आला ना बाळा, तर या 18 जुलै नंतर 22 जुलै 1947ला भारत स्वतंत्र झाल्या लगेच ध्वज पाहिजे होता 47लाच. तर ध्वज जर आला तर 47ला लक्षात ठेव. आणि राष्ट्रगीत आणि राष्ट्रगाणं जर आलं तर हे थोडंसं लेट आहे, 1950 या साला. आलं लक्षात या दोघांमधला फरक. ध्वज जर आला तर 47ला आणि राष्ट्रगीत राष्ट्रगाणं आलं ते 1950ला. 24 जानेवारी 1950 या दिवशी राष्ट्रगीत आणि जे राष्ट्रगाणं आहे त्या राष्ट्रगानाला स्वीकृती देण्यात आली. आणि या 24 जानेवारी 1950 या रोजी संविधान सभेची शेवटची बैठक सुद्धा झाली होती. तर या तारखेच्या दोन गोष्टी लक्षात ठेव. शेवटची बैठक कधी झाली? 3 गोष्टी आहेत खरं तर. एक राष्ट्रगीत राष्ट्रगाणं 24 जानेवारी 1950 ला. संविधान सभेची शेवटची बैठक सुद्धा 24 जानेवारी 1950 रोजी झाली. आणि या दिवशीच आपण एक गोष्टीचा ह्या दिवशीच असं ठरलं की 26 जानेवारी पासून लोकसभा किंवा जे संविधान सभा आहेत, लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभा ही तात्पुरती संसद म्हणून काम करत. ही तिसरी गोष्ट पण ठरली. 24 जानेवारीलाच ही तिसरी गोष्ट ठरवली की परवापासून म्हणजे 26 जानेवारी पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत जी संविधान सभा आहे हिलाच आपण तात्पुरती संसद म्हणून काम करण्यासाठी आपण सांगू. तर तात्पुरती संसद म्हणून याचा निर्णय कधी किती तारखेला घेतला होता का तात्पुरती संविधान सभाच तात्पुरती संसद म्हणून काम करत याचा निर्णय सुद्धा 24 जानेवारीलाच घेतला होता. आणि 24 जानेवारीला चौथी गोष्टीचा पण निर्णय घेतला का भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद असतील. तर हा जो निर्णय पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद असतील हा निर्णय सुद्धा 24 जानेवारीलाच घेतला होता आणि आयोग तिथं 26 जानेवारी देतं आणि ते आपलं चुकतं. तर इथं 26 जानेवारी नसून 24 जानेवारी 1950 आलं लक्षात. तर हे जे मुद्दे आहेत ना बाळा, हा जो तारीख सांगतोय मी 24 जानेवारी 1950 ही तुझ्यासाठी फार फार महत्वाची आहे. तिथं तुला एरर देतील, मी परत एकदा एक्सप्लेन करतो, कारण ती कामाची गोष्ट आहे. त्यामुळे ते आपलं चुकायला नको. ठीक आहे, बघू आपण. ठीक आहे, चला. ही तारीख आहे 24 जानेवारी 1950. काय झालं? पहिली गोष्ट काय, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाला याला ह्या दिवशी स्वीकृती दिली. संविधान सभेची शेवटची बैठक किती तारखेला झाली? 24 जानेवारी 1950ला. या दिवशी काय ठरलं? परवापासून म्हणजे 26 जानेवारी पासून लोकसभेच्या निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संविधान सभा भारताची तात्पुरती संसद म्हणून काम करत. ठीक, कळलं. 24 जानेवारीलाच काय निर्णय घेतला? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण असतील? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या पाठ करायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे 24 जानेवारीला झालेले आहेत. आयोग तिथं काय देतं? 26 जानेवारी देतात, ते चुकतं. आणि ही जी शेवटची बैठक झाली ना, या शेवटच्या बैठकीला 284 सदस्यांनी घटनेवरती सह्या केल्या. किती सदस्य होते? तर 284. तर आता सांग, पहिल्या सभेला किती सदस्य प्रेझेंट होते? 211. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला, भारत पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण झाले, त्यावेळेस किती सदस्य होते? 299. आणि आता 24 जानेवारीला शेवटची बैठक झाली त्यावेळेस किती सदस्यांनी सह्या केल्या? 284. तर 211 कधी होते? पहिल्या बैठकीला. 299 कधी होते? भारत पाकिस्तान स्वतंत्र झाला. आणि 284 कधी होते? तर शेवटच्या बैठकीला. ह्या सदस्य संख्या आहेत, याच्यावरती प्रश्न पडतो, म्हणून हे तुझं तोंडपाठ असायला पाहिजे. ठीक, पुढे जाऊ आपण. प्रतिनिधी. त्या संविधान सभेमध्ये काही प्रतिनिधी होते, त्यापैकी पहिले प्रतिनिधी होते के.एम. मुन्शी. पहिले प्रतिनिधी कोणी बाळा? के.एम. मुन्शी. तर पाठ करायचं, के.एम. मुन्शी कुठले होते? मुंबई आणि बॉम्बे मधून के.एम. मुन्शी आलेले होते. वल्लभभाई पटेल होते, ते सुद्धा बॉम्बे आणि मुंबई मधून होते. फिरोज गांधी होते, संयुक्त प्रांतामधून ते आलेले होते. राजेंद्र प्रसाद बिहार मधून आलेले होते. आणि के सी नियोगी ते बॉम्बे मधून देतात, पण के सी नियोगी हे बंगाल मधून आलेले होते. ते पाठ झालं पाहिजे. ते काय एरर देतात? के सी नियोगी बॉम्बेवरून देतात, ते चुकीचं आहे. तर के सी नियोगी कुठले होते? बंगालचे. के सी नियोगी कुठले होते? बंगालचे. बरोबर. राजेंद्र प्रसाद के सी नियोगी बंगाल,
केसिनी योगी बंगाल, राजेंद्र प्रसाद होते बिहारचे. पाठ करा, राजेंद्र प्रसाद होते बिहारचे, केसिनी योगी होते बंगालचे, राजेंद्र प्रसाद होते बिहारचे. फिरोज गांधी होते संयुक्त प्रांताचे. फिरोज गांधी कुठले होते? संयुक्त प्रांत. फिरोज गांधी होते संयुक्त प्रांत. 3-4 वेळा बोलायचं, मोठ्याने बोलायचं म्हणजे लक्षात राहतं. के एम मुन्शी होते मुंबई, बॉम्बे किंवा मुंबई. आणि वल्लभभाई पटेल सुद्धा होते बॉम्बे किंवा मुंबईचे. राहील लक्षात? हा, सांगा. केसिनी योगी कुठले होते? केसिनी योगी होते बंगालचे. राजेंद्र प्रसाद कुठले होते? बिहारचे. राजेंद्र प्रसाद बिहारचे. फिरोज गांधी कुठले होते? संयुक्त प्रांताचे. वल्लभभाई पटेल कुठे होते? मुंबईचे. आणि के एम मुन्शी सुद्धा कुठले होते? मुंबईचे. तर यावरती प्रश्न येतो, तर ते कुठले कुठले होते ते पाठ करून ठेवायचं. ठीक आहे. आता राज्यघटनेला स्वीकृती कधी दिली? तर 4 नोव्हेंबर. आता मसुदे आहेत बरं का, राज्यघटनेमध्ये ना मसुदे, राज्यघटनेचे मसुदे तयार केले होते. 3 वेळा मसुदे तयार केले. पहिल्यांदा त्याच्यात काही एरर आले, ते एरर कमी केले, त्या चुक्या कमी केल्या, दुसरा मसुदा मांडला. दुसऱ्या मसुद्यामध्ये पण काही शिफारशी केल्या, काही चुका होतात किंवा शिफारशी केल्या, त्या मान्य करून आणि तिसरा मसुदा प्रेझेंट केला. आणि या तिसऱ्या मसुद्याला 4 नोव्हेंबर 1948 ला हा अंतिम म्हणजे तिसरा मसुदा संविधान सभेमध्ये मांडला. तर ही तारीख जी आहे ती पाठच करायची. 4 नोव्हेंबर 1948 ला अंतिम मसुदा मांडला. तर अंतिम मसुदा किती तारखेला मांडला? 4 नोव्हेंबर 1948 ला. आणि या अंतिम मसुद्याला मान्यता मिळाली 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि म्हणून 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभे ही जी घटना आहे, राज्यघटना, तिला मंजुरी मिळाली किंवा राज्यघटनेला स्वीकृती मिळाली. तर या 2 तारखांना तू झोपेत पण विसरू नको, झोपेत पण विसरू नको. अंतिम मसुदा मांडला. याच्यामध्ये 1 वर्षाचा गॅप आहे बरं का, कम्प्लीट 1 वर्षाचा गॅप आहे. हा, 1 वर्षाचा गॅप आहे. अंतिम मसुदा म्हणजे आपण जे पुस्तक तयार केलं ना, संविधान सभेचं जे पुस्तक तयार केलं, पहिल्यांदा तयार केलं, त्याच्यातले एरर कमी केले, दुसऱ्यांदा शिफारशी, आणि मग तिसरा पुस्तक मांडलं. तर हे जे तिसरं पुस्तक आहे ना, हे नोव्हेंबर महिन्यात मांडलं. आणि इथं पण नोव्हेंबर महिना आहे. इथे 1948 आहे आणि इथे 1949 आहे. म्हणजे नोव्हेंबर महिन्यात 1948 आणि त्याच्या कम्प्लीट 1 वर्षाने नोव्हेंबर महिन्यात 1949, म्हणजे 1 वर्षाचा गॅप आहे. पण इथं 4, इथं काय नोव्हेंबर आहे, इथं सुद्धा काय नोव्हेंबर आहे. इथं काय 1948 आहे, इथं काय 1949 आहे. पण इथं तारीख आहे 4 नोव्हेंबर 1948, इथं तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. आता याच्यामध्ये फरक काय? याच्यामध्ये फरक काय? इथं इथं पुस्तक मांडलं, संविधान सभेला राज्यघटनेचं पुस्तक मांडलं, इथं राज्यघटनेची 3री आवृत्ती मांडली, इथं मसुद्या तिसरा अंतिम मसुदा इथं मांडला, तिसरा. तर हा 4 नोव्हेंबर 1948 ला मांडला. आणि या पुस्तकाला म्हणजे संविधान सभेला, सॉरी, पुस्तकाला म्हणजे राज्यघटनेला 26 नोव्हेंबर 1949 ला मान्यता मिळाली. म्हणून राज्यघटनेला मंजुरी कधी मिळाली? 26 नोव्हेंबर 1949. किंवा राज्यघटनेची स्वीकृतीची तारीख किती असं विचारलं तर 26 नोव्हेंबर 1949 आहे. पण हा जो अंतिम मसुदा आहे हा कधी मांडला होता? 4 नोव्हेंबर 1948. आणि 1 वर्ष लागलं या अंतिम मसुद्याला मान्यता मिळायला, 1 वर्ष लागलं. 4 नोव्हेंबर 1948 ला मांडला आणि 1 वर्षानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला त्याला मंजुरी मिळाली. आणि हे जे मूळ संविधान होतं, जे 26 नोव्हेंबर 1949 ला मांडलं, त्याच्यामध्ये 22 भाग होते, 8 अनुसूच्या होत्या आणि 395 कलम होते. हे सुद्धा पाठ करायचं. तर मूळ संविधानामध्ये काय काय होतं आणि कसं कसं होतं यावरती प्रश्न विचारला जातो. तर त्यामध्ये हे जे मूळ संविधान याच्यामध्ये 22 भाग होते, 8 अनुसूच्या होत्या आणि 395 कलम जवळपास याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तर तर अजून 1-2 गोष्टी महत्वाच्या, त्या 1-2 गोष्टी आपण बघून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे.